सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आलाय। त्यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचं गोपनीय अहवालात म्हटलंय। या संदर्भातला न्यायदंडाधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलाय। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे। दोषी पोलिसांवर 302 चा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू जर पोलिसांच्या मारहाणीत झाला असेल तर याला गृह खातच जबाबदार आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। आणि या प्रकरणावर नक्की कोणावर कारवाई झाली पाहिजे, स्वतः गृहमंत्री प्रायश्चित घेणार आहेत का असा सवालही राऊतांनी उपस्थित केला। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय। खरी माहिती लपवण्याचा प्रयत्न सत्तेमधील काही मंत्री करतात असा आरोप शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी केला। क्या गरीबों की जान जान नहीं होती असा प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाडांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सरकारवर तोफ डागली आहे। आम्ही सभागृहात विचारलं त्यांना कोणी मारलं तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं श्वसनाचा त्रास होता असं म्हणत मुख्यमंत्री पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं आव्हाडांनी अधोरेखित केलं।